नमस्कार मंडळी, आज भरली वांगी करते. त्यासाठी ही काळी वांगी मी घेतली आहेत. ही मी स्वच्छ धुवून घेऊन ह्याला मधनं चिरून ह्यामध्ये मी मीठ चोळून घेतलेलं आहे. ह्याचं देठ हे असं असलं तरी पण हे देठ थोडं ठेवलेलं आहे. त्यासाठीचा हा मसाला मी तयार केला आहे. ह्यामध्ये कांदा, ओलं खोबरं, दाण्याचं कूट, लाल तिखट, गोडा मसाला, मीठ आणि गूळ घालून ते थोडंसं 1 चमचाभर तेल घालून मी हे मिश्रण असं ओलं करून घेतलं आहे. तर चला आता वांग्यात हे मिश्रण भरूया. हे मी आता तुम्हाला भरून दाखवते सारण. ह्याला मीठ चोळलं नाही तर ते काळं पडत नाही. दुसरी गोष्ट, पाण्यात जर ते ठेवलं तर ते जास्त चिकट होतं आणि मग मसालाही चिकट होतो. हा बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे भरायचा आहे मसाला आणि असं दाबून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता. अजून एक तुम्हाला मी भरून दाखवते. एकदम शेवटपर्यंत तो मसाला पूर्णतः भरला गेला पाहिजे. आणि असं पूर्णतः दाबून घ्यायचं. हे बघा, आता मी असे बाकीची वांगी पण भरून घेते. चला आता मंडळी, आता वांगी भरून झालेली आहेत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भरून झालेली आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. ह्यासाठी मी ही भाजी आज कुकरमध्ये करते आहे. त्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे. ह्यात मी 2 चमचे तेल टाकले आहे, कारण वांग्याच्या भाजीला छान अशी तरी आणि तवंग येण्यासाठी थोडं तेल जास्त असलं पाहिजे, तरच त्या भाजीची मजा खूप छान येते. आता ह्या तेल तापलं की मग ह्यामध्ये मी मोहरी टाकते थोडी. मोहरी छान तडतडायला लागली. मी आता थोडं जिरं घालते, थोडासा हिंग, थोडी हळद आणि आता गॅस बारीक केला आहे मी आणि ही वांगी मी एक एक करून ह्या तेलात सोडणार आहे. आणि छान अशी खालीवर, फक्त खालीवर करायची, त्याला जास्त काही हे करायचं नाही. त्याचा सगळा मसाला मग तो बाहेर येईल. फक्त एकदा असा खालीवर करून झालं की आपला जो मसाला उरला होता थोडासा, तो ह्यात टाकायचा आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं. तर ह्यात आपण मसाल्यात थोडं तिखट टाकलं होतं. फक्त आता जरा वरतून वांग्यांना थोडासा तिखटपणा लागण्यासाठी थोडंसं तिखट टाकते, थोडंसं मीठ आणि थोडा परत एकदा गोडा मसाला टाकते. आणि यात मी थोडंसं पाणी घातलं आहे, थोडा गूळ घालते आणि आता 1-2 शिट्ट्यात ही भाजी मी शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर झाली. आणि हा बघा, हा जो तवंग आला आहे, हा पण 2 चमचे तेल घातल्यामुळे छान तवंग पण आला आहे. भाजी एकदम मस्त शिजली आणि किती सुंदर दिसते. मी तुम्हाला एक वांगं उचलून दाखवते. हे बघा किती सुंदर वाटतं आहे. तर मंडळी, ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. ही पोळी भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊन मस्त ह्याच्यावर ताव मारू शकता. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.